महाराष्ट्रातील निर्भीड आणि ताज्या घडामोडी काही क्षणात आपणापर्यंत पोहोचवणारं मराठी न्यूज पोर्टल महाराष्ट्र लाईव्ह. पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह. नमस्कार, मी श्रीराम क्षीरसागर. आपण पाहत आहे महाराष्ट्र लाईव्ह. बातमी आहे लोकसभा आखाड्याची. आज उस्मानाबाद येथे शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या समर्थकासह खासदारकीच्या उमेदवारीचा फॉर्म भरला. यावेळी पालकमंत्री अर्जुन खोतकर, आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार तानाजी सावंत, जिल्हा संपर्क प्रमुख शंकरराव बोरकर यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती. दरम्यान विद्यमान खासदार रवी गायकवाड यांच्या नाराजीबद्दल प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने विचारले असता आमदार तानाजी सावंत आणि आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सारवासारव करत उत्तरे दिली. तर ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी मीच खासदार म्हणून निवडून येईल अशी ग्वाही दिली. खरं तर देशातल्या जनतेला पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान हवे आहेत आणि याही जिल्ह्यातून नरेंद्र मोदींना पंतप्रधान करणारा खासदार हवा आहे. आणि काही खरं तर महायुतीत शिवसेनेकडून, भारतीय जनता पार्टीकडून अनेक जण इच्छुक होते, मात्र कोणाला एकालाच उमेदवारी मिळत असते. त्यामुळे जे कोणी इच्छुक असतील, आज बरेच जण या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित आहेत. काही जण ही पुन्हा सगळे कामात येतील आणि महायुतीच्या, भाजपा शिवसेना युतीच्या कार्यकर्त्याचं वैशिष्ट्य आहे, एकदा निर्णय झाला की तो कामाला लागतो आणि याही मतदारसंघात सर्व युतीच्या कार्यकर्ते कामाला लागतील. फायदा होणार आहे का तोटा होणार आहे? खरं तर कोणाला मी सांगितलं की अनेक जण ताकदीचे लोक भाजपा शिवसेनेकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते, कुणाला एकालाच उमेदवारी देता येते. त्यामुळे जे कोणी इच्छुक होतील, राजी नाराजीचा प्रश्न नाही. आणि मला विश्वास आहे रवींद्र गायकवाड हे सुद्धा हाडाचे शिवसैनिक आहेत आणि तेही या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी अग्रणी असतील, हा मला विश्वास आहे. म्हणजे तो मीडियाचा संभ्रम आहे. आज माननीय खासदार साहेब आमचे रवींद्रजी गायकवाड, आमचे काय म्हणतो आमचे ज्ञानराज चौगुले आमदार साहेब, ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली, सगळ्यांच्या विचारानंच हे झालेलं आहे. काही वैयक्तिक अडचणी, मेडिकलच्या काही अडचणी असतील ते तुम्हाला उद्यापासूनच हे सगळ्या प्रचारामध्ये धुरा त्यांच्यावर सोपवलेले आहेत. प्रचाराची धुरा ते अतिशय खंबीरपणे सांभाळतील आणि येत्या 18 तारखेला त्याच ताकदीनं मतदान मतपेटीत जाईल. आणि 23 तारखेला आमचे गायकवाड साहेबांना जे काही 2,38,000 जे काही लीड मिळालं होतं त्याच्यापेक्षा दीडपट दुप्पट लीडनं ही जागा नरेंद्रभाईजी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी ह्या धाराशिव मतदारसंघातनं एक खासदार पाठवण्याचं कर्तव्य आम्ही सर्वजण अतिशय जोमानं, जोखमीनं आणि ताकदीनं करून दाखवू, एवढंच मी तुम्हाला सांगतो. तर म्हणजे अडचण काहीतरी असू शकते ना, वैयक्तिक घरातले फॅमिली मेंबर या आजारी असू शकतो, काहीतरी असू शकतो. बरं, हा मेजर इश्यू आज सगळेच आहेत, सगळे बघताय तुम्ही. त्यांची बैठक ते मला माहीत नाही. मी पक्षाचा आदेश घेऊन आलेलो आहे. माझ्याकडे सोलापूरची जबाबदारी होती. मी सोलापूरला तिकडला फॉर्म भरून इथं आज बरोबर 2 वाजता अटेंड केलं. आज आमचे मंत्री महोदयसुद्धा, त्यांना काल अर्जंट दिल्लीला काम होतं, तरीसुद्धा त्यांना आदेश आला की ते आज वेळात वेळ काढून हैदराबादवरनं बाय कार, बाय रोड इथं आज पोचले. त्यामुळं हा फॉर्म भरायला किती जण हजर आहेत किंवा नाही हा महत्त्वाचा विषय नाही. तुम्हाला उद्या परवा सगळेजण एक दिलानं, एक ताकदीनं, सर्व महायुतीतले आघाडीचे पक्ष सर्वजण हे हातात हात घालून हा प्रचार करताना दिसतील. आव्हान म्हणण्यापेक्षा मी मगाशीच आपल्याला सांगितल्या पद्धतीनं की ह्या जनतेनं वडिलकीच्या आणि आईच्या नात्यानं पोटच्या लेकरावर ज्या पद्धतीनं प्रेम करावं त्या पद्धतीनं माझ्यावर प्रेम करत आलेली आहे. आणि मला वाटते आईवडिलाचं आणि मुलाचं ज्या पद्धतीनं एक बॉन्डिंग असते त्या प्रकारची बॉन्डिंग निश्चितपणे माझी मतदारसंघात राहिलेली आहे. आणि मला खात्री आहे की त्याच पद्धतीचं बॉन्डिंग आम्ही कायम ठेवून येणाऱ्या 18 तारखेला जे लोकसभेचं मतदान होणार आहे त्याच्यात निश्चितपणे नरेंद्र मोदींच्या बाजूनं जाईल. आणि कैलासवासी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं, त्याचबरोबर आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब या सर्वांच्या आशीर्वादानं निश्चितपणे त्यांनी जो विश्वास या ठिकाणी माझ्यावर व्यक्त केला आहे तो विश्वास सैनिक त्या ठिकाणी भाई नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी निश्चितपणे लोकसभेत आम्ही या आदरणीय मंत्री महोदय खोतकर साहेब असतील, सन्माननीय सुजितसिंह ठाकूर साहेब असतील, त्याचबरोबर प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब असतील, या आणि सर्व घटक पक्षाचे सर्व सहकारी, RPIचे राजाभाऊ गोळ असतील, गोविंदरावजी गोळवे आहेत, रासपचे सर्व पदाधिकारी, आम्ही सर्व कशी मला वाटते 2009ची लढत आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. आणि त्याच्या माध्यमातून ज्यावेळेस ही महायुती एकत्र असते
त्यावेळेस पैशाचा पाऊस जरी पडला तर त्या ठिकाणी त्यांची काय अवस्था होते हे 2009च्या निवडणुकीच्या निकालातनं दाखवून दिलंय आणि त्याचीच पुनरावृत्ती मला वाटतं येणाऱ्या 23 तारखेला त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार. विद्यमान खासदार रवी गायकवाड यांना परत मातोश्रीवरून बोलवणे आल्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिक द्विधा मनस्थितीमध्ये असून काही जणांची या ठिकाणी गैरहजेरीसुद्धा असल्याचे जाणवत होते. श्रीराम क्षीरसागर, महाराष्ट्र लाईव्ह, उस्मानाबाद. महाराष्ट्रातील निर्भीड आणि ताज्या घडामोडी काही क्षणात आपणापर्यंत पोहोचवणारं मराठी न्यूज पोर्टल महाराष्ट्र लाईव्ह. पाहत रहा महाराष्ट्र